मंडळी, सोयाबीन बियाण्यावर जे आहे तर शेजारी बीज प्रकार करतोय किंवा सर्व शेतकरी बीज प्रकार करतायत म्हणून तुम्ही जर करत असाल तर थोडंसं थांबा, 2 मिनिटं हा व्हिडिओ पहा आणि मग त्यानंतरच निर्णय घ्या. कारण की होतंय काय की बीज प्रक्रिया करण्यामागचं नेमकं काय कारण आहे हे अगोदर समजून घ्यावं लागेल आणि मगच बीज प्रकार करण्यात मजा आहे. कारण की फुकटचा खर्च करण्यामध्ये 1% मजा नाही आहे. बीज प्रक्रिया करण्यामागचे मुख्य 3च कारणं असतात. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे उगवण क्षमता चांगली झाली पाहिजे आणि पीक जोमदार आलं पाहिजे. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे जे मातीजनित आणि जे बियाणेजनित जे रोग येतात, ज्याच्यामध्ये की मर रोग असेल किंवा मूळकूज असेल किंवा जे कॉलर रॉट येतो, हे जर तुमच्या शेतामध्ये येत असेल तरच बीज प्रक्रिया करा. आणि तिसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे वातावरणातील जे नत्र आहे ते किंवा जमिनीमधलं जे नत्र आहे तर ते शोषलं गेलं पाहिजे पिकाला आणि पिकाची वाढ जी आहे ती सर्वांगीण विकास झाला पाहिजे. हे 3 कारणाच्या पलीकडे काहीही कारण नसतं बीज प्रक्रिया करण्याचं. तर यापैकी तुम्हाला जर काही अपेक्षित असेल तरच बीज प्रक्रिया करा. मग आता विषय येतो की नेमकी बीज प्रक्रिया कशाची करायची. तर म्हणजे आता मुद्दा असा येतोय की सध्या मार्केटमध्ये नेमके कोणते प्रोडक्ट सर्वात उत्कृष्ट आहेत आणि जे चांगले परिणाम आहेत असे मार्केटमध्ये कोणते प्रोडक्ट आहेत बीज प्रक्रियेसाठी. त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर आपण मुख्यत्वे 3 प्रकारे बीज प्रक्रिया करू शकतो. एक बुरशीनाशकाची, दुसरं कीटकनाशकाची आणि तिसरं जे आहे ते बायो फर्टिलायझरची, जे जैविक खतं म्हणतो आपण. आता विषय येतो बुरशीनाशकामध्ये, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त 3च सांगणार आहे. सगळ्यात पहिले जे आहे ते म्हणजे UPL कंपनीचं साप, जे की आपल्याला 2 ग्राम प्रति किलो बियाण्यासाठी वापरायचं आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे विटावॅक्स, जे की प्रति बियाण्यासाठी 3 ग्राम वापरायचं आहे. आणि झेलोरा, जे की 1 ml वापरायचं प्रति किलो बियाण्यासाठी. आता दुसरा विषय येतो तो म्हणजे कीटकनाशकाचा, तर त्याच्यामध्ये जे गावचे येतं तर ते वापरायचं 1 ml आणि जे GSP कंपनीचं स्लेअर प्रो येतं तर ते 3 ml वापरायचं प्रति किलो बियाण्यासाठी. हे बुरशीनाशक आणि कीटकनाशक कंबाईन करून मारू शकता किंवा याच्यापेक्षा एक बेस्ट ऑप्शन असा आलेला आहे की त्याच्यामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक कंबाईन असलेले काही सध्या प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर एक तर UPL कंपनीचं इलेक्ट्रॉन आहे, दुसरं जे सॉल कंपनीचं कॅशकेट आलेलं आहे आणि तिसरं जे आहे ते बेस्ट ॲग्रो कंपनीचं वार्डन आहे. तर हे 3 ml ते 5 ml प्रति किलो बियाण्यासाठी लावून बीज प्रक्रिया करायचे. आता विषय येतो जैविक खतं किंवा जैविक प्रोडक्ट कोणते वापरायला पाहिजे सोयाबीनसाठी. तर त्याच्यामध्ये रायझोबियम आहे आणि PHB आहे, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. तर हे वापरते वेळेस आपल्याला आणखीन एक गोष्ट काय करायची की ज्यावेळेस जैविक आणि रासायनिक हे दोन्हीचे जे बीज प्रक्रिया तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता. फक्त एकच काळजी घ्यायची आहे ती म्हणजे FIR या टेक्नॉलॉजीचा वापर करून बीज प्रक्रिया करायचे. FIR म्हणजे सर्वात अगोदर फंगीसाईड, I म्हणजे इन्सेक्टिसाईड आणि R म्हणजे रेग्युलेटर किंवा बायो फर्टिलायझर. तर ह्या पद्धतीने आपल्याला बियाण्याला औषधं लावायची आहेत. अगोदर बुरशीनाशक, कीटकनाशक आणि त्याच्यानंतरच तुम्ही बायोलॉजिकल जे काही प्रोडक्ट आहेत ते मिक्स करून तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता. तर हे होते असे काही ठराविक उत्कृष्ट प्रोडक्ट ज्याच्यामधून तुम्ही बीज प्रक्रिया करून त्याचे परिणाम तुम्हाला चांगले भेटू शकतात. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आमची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या प्रोडक्टची नेहमी बीज प्रक्रिया करता तर ते पण कमेंट बॉक्समध्ये टाकायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.